श्री शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिवमंगलधामा निजजन हृदय आरामा। चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत तू। इंदिरावर भगिनी मनरंजना षडास्य जनका शफरी ध्वज दहना। ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका। हे शिवसाद्यौ जात वामघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा। अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा। गंगाधरा भोगीभूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना। परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू। हे पयफेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण। अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला। यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना। शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारण्यी। इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज। वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौजा पृथ्वीवरी। पृतणावसेन करुण घातले उर्वी सपालान। प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगणे मावळली। तो एकदा मृगयाव्यजय करुण निघाला धुरंधर चमू घेऊन. घोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र वृकरी कवन केसरी मृगमृगी वनगो वानर वानरी. शशक जंबुकाच्या हारी संहारित नृपवर. चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरोण. मनी कापट्य कल्पुन मने सूड घेईन बंधूचा. मित्र सह पातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश. कृष्ण वसन वेष्टित विशेष दर्वी स्कंदी घेऊन या. नृपासी भेटल येऊन म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करीन देखोन सूर नर भुलती. राये ठेविला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्षुनी. गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्य स्मरुण. शाकांत नरमांस शिजवून ऋषी सानून वाढिले. त्रिकाळ ज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्य सकळ जाणुनी मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता. तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण मज शापिले काय कारण. मीही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी. रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया. शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी बोलली साचते. म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पिकन पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याच प्रपदांवरी जल टाकी मित्रसह. तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणून वृत्तांत रायासी उशाप देत. म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येसी स्वस्थान आपुल्या. गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन. क्षुधाक्रांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर. विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया. जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललनाची मणी दोघे क्रीडती कौतुके वनी. तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी करुणा बाकी पदर पसरी. सवेची जाऊनी चरणाधरी सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा.
स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी. ऐसे करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तोच क्षणी. अस्थि पंजर टाकुनी, तिये पुढे दिधला, तव ती दुःखे करुणी, आक्रोशे कपाळ पिटी धरणी. मृत्तिका घेऊन निघाली वदनी, कोण वनी सावरी तिथे. मग तिने शाप दिधला राया ते, जो अलोट विधी हरिहराते. म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझ न घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदुनी ते वेळा, केल्या गोळा अस्थिपतीच्या. तत्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी. एरी कपाळ पिटी आक्रोशे करुण, म्हणे झाले वंशखंडन. पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरुण, प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन, न करी कोण स्त्रियेसी संभाषण. खदिरांगाराशी सेज आजपासून, झाली तुझ लागी जानपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र. की महाभुंजगाचे दंत समग्र, पाडोनी गारुडी दीन करी. की नासिकी वेसन घालून, महावृषभ करीती दीन. की वनी निरंकुश वारण, धरुण क्षीण करीती मग. तैसा कल्माश पादभूप, होऊनी राहिला दीन रूप. पुढे प्रकाशावया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहतसे. तेथीचे पाहुनी प्रमाण, वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन. अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्यपुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला, असो तो राव मृगयेस निघाला. यथारण्य तथा गृह वाटे नृपाला, भोज त्यजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत, विवेकांकुशे कामई भावरित. म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य, ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून, भोगिल्या विनन सुटेची. ऐसा राव उदासयुक्त, वनी हिंडता मागे पाहत. तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा. दंपत्ये पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी. न सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दात कर्कराखात. राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल. ऐसा हिंडत राव भागला, मिथुला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीशी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळ भारे डोलत. पोफळी रातांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नागराज शेवंती. मलयागर कृष्णागर जाती, जपाकर वीर कोविदार. वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुल देवदार. कपित्थ बिल्व अंजिर, अर्जुन पिचू मंद कदंबते. ऐसी आवना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती. परिते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवास रमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळोनी, क्षीराब्धी जैसा पातला. की मर्तियाच्या मुखात, अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्ताशी प्राप्त, चिंतामणी जाहला. तैसा तापसियान माझी मुकुटमणी, शिष्यामादी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करुण. उभा ठाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण. तू विलोकिसे जरी कृपा करुण, तरी रंक सहस्रनयन होय. यावरी तो महाराज गौतम, कल्माश पादा पुसे कुशलक्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम, सुखे करुण नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती की समग्र. पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत गे. राव म्हणे आपले कृपे करुण, समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरुण, आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र, भूकैलास गोकर्ण क्षेत्र. तेथून मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत.
सूर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे. त्या गोकर्णींचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण. तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत. कोटी सूर्यांची प्रभा मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथीची वसती अहोरात्र. जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान. वसिष्ठ भृगु जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख. नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष अष्टनायकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते. ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सदन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमख मयखचित. ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण. उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित गवगवीत तेजे विराजित. भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन. त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपाणी. रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तपाचरला निर्वाण. गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववास. समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान. ती नित्य लिंग पूजनाविन जाण उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण. व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन. कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. तपाचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण. जेने वेदांची खंडे करुण सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने. राग उपराग भार्यांसहित मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर लाल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशकद्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार. ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून. की ब्रह्मानंद रसमुरोण दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्यन पावती सरी ऐसी प्रभा पाडली दश दिशांतरी. दिदले रावणाचे करी ज्यातर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणादित परब्रह्म जे आज अजित नाम. सच्चितानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे.
अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचिली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन. लावण्य सागरींचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे, जी अपर्णेची अपार प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष, निर्मून शके विधिश. भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हे चिनेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणोनी, स्कंदी घेतली स्कंदजननी. दिव्यलिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर, गज बजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हसतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेला आता स्नेहभरित. इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मज तात धाव वेगी. वारी जनयना इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा. हे नीलपयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे मधुकैठभ नरकमुर भंजना, हे दशावतार धरा पीतवसना. हे मदनांतका मनसरंजना, हे जनार्दन जगद्गुरु. हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार. ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आढवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना, कोठे मिळविली ऐसी ललना. दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिदली. विप्र म्हणे खाली उतरून, न्याहाळून पाहे हिचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली. भुवयासाठी अमंगळ पूर्ण, वृद्ध घाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हसे देखून, टाकोनी रावण चालिला. मगर माधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली. शिव म्हणे सत्यवचन, ते तुझं नाटोपे कवटाळीन. अनंत ब्रह्मांडे दाऊन, सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न. मायासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेच पै. तिच्या स्वरूपाची प्रती, नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती, काद्रय वेयचक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विंशती नेत्राचे चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता. मायासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल अंदण. सप्तकोटी मंत्रांचे गहन, सामर्थ्य असे जे माझी. ते निर्वाण सांगा तिन शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशूरवरी निर्वाणी ती, प्रेरावी त्वा सत्यपै. ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळाशी आला जाण, तो गजानन गाई राखी. गजाननाचे स्तवन, देव करीती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत, सरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊनी लघुशंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ, म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी रानोराणी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला. अगाध गजमूत्राचे चरित्र, गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिवोपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त्र, हाक फोडी गरजोनी. माझ्या गाई गेल्या धुरी, हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी, हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन. एवम घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमथ,
न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक पोडी. राक्षसा पुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग, अशौच पवित्र क्रोध बरे. लिंग उपटिता डळमळे कुंभिनी, महाबळे दश मुख पाहे उपटोनी. परी न उपटे तया लागुनी, अखंड अभंग जाहले. गुप्त जाहला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपून. रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरियेला. तोही न उपटे तया लागून, मग तेथेच केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून, नाम जाण पडी गेले. रावण माता तेथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून, करीती अर्चन सूर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण, तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून, देव जिंकले रावणे. मायासुर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणाप्रती. लक्ष पुत्र नातू गणती, सवा लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र, अष्टादशाक्षौहिणी सेनाभार. जेथीच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे, आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तेची सांगतो. एक वृक्ष न्यग्रोध विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन मंगळ, अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण, जन्मांधगलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी वृण, दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपिती भरवण, हस्तपाद बोटे गेली झडून. परमकुशित कुलक्षण, कैचे अन्न उदक तियेचे. दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिक झडून, किडे पडले बुचबुचीत. अंगीचे चर्म गेले झडून, वस्त्र पडले गळून. धुळीत लोळे चांडाळीन, पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरण काळ जवळी आला जाण, वरते पाहिले आम्ही विलोपुन. तो शिवे धाडिले दिव्य विमान, तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन, शिवदूत बैसले दोघे जण. कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नी तेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित, वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐक नृपती, मग तया प्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती त्या चांडाळणी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुसिले, इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून, कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर, बाहेर घातले येसी. मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने ते स्त्री करुणी सत्वर, समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत, ही अत्यंत मध्यमासी रत. पुष्ट झाली बहुत, गुरुणित लोचन उघडीना. शूद्र घेऊन दासी दास, गेला क्षेत्री कुशिकर्मास. हे क्षुधिता आठवणी मासास, शस्त्र घेऊन चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण, पापिनी सुरी घाली तसे. ते अट्टहासे ओरडत, गायी हंबरुणी अनर्थ करीत. इने कंठ छेदोनी गृहात, वत्स नेले त्वरेने. डोळे उघडून पाहे पापिनी, मग गोवत्स ओळखिले ते क्षणी. तेव्हा तिने शिवशिव उच्चारुणी, म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत्स मास भक्षुण, उरले टाकी बाहेर नेऊन. लोकात उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरी हे काळे मृत्यू पावत, तो येऊन यमदूत. येस नेले मारित, भूत जाची ती निर्दयपणे. कुंभी पाकी घाली ती, आसी पत्रवणी हिंडविती.
तप्तभूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वधईने केला मग या मेदिधले लोटून चांडाळ येऊनीत पावली जनन गर्भांध कुशळ कुलक्षण वेष्ठामुत्रे भरली सदा श्वानाचे उचिष्ट भक्षी विजजान तव माय बापे गेली मरुण मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोषगहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे वेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडित हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपून पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सौपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तसेचे स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देह पावोनी बैसत शिवविमानी ते धवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तो गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्री स पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका ऐसे बोलवणी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपात तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी देदीप्यमान अनंत विचांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदार्क मित्रसह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पाहून शिवरूपी मिळाला आनंदगण धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसते तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमद्धी मातटविलासा ब्रह्मानंद आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन खंड तृतीयाध्याय गौडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु।